नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नैनाचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा ती राहुलचा हात पकडते, परंतु राहुल मात्र हिसक्यानेच हात बाजूला करतो आणि तिथून निघून जातो. अद्वैत जेव्हा नैनाकडे बघतो तेव्हा थोडा डिस्टर्ब झालेला असतो. तेव्हा कला नैनाला म्हणते की नैनाताई तू पुढे हो, आम्ही दोघं येतो मागून. नैना आता पुढे निघून गेलेली असते. अद्वैत कलाला म्हणतो की तू का तिला पाठवून दिलंस पुढे. म्हणते की कारण चांदेकर मला माहिती आहे की जेव्हा तू नैनाताईला बघतो तेव्हा तू डिस्टर्ब होतो, म्हणून मी तिला पाठवून दिलं आणि मी तुझ्यासोबत राहिले. अद्वैत तिला म्हणतो की तू काय अशी टिपिकल बायकोसारखी वागतीयस का माझ्यासोबत. हे बघ, तू माझी काय बायको वगैरे नाही आहे. कला म्हणते की हो माहिती आहे मला, आणि मला काय वेड नाही लागलं तुझी बायको बनून राहायला. कला म्हणत असते की अरे आता एवढी मोठी फसवणूक झाली आहे म्हटल्यावर माणूस थोडंफार डिस्टर्ब होतच ना, माहिती आहे मला. अद्वैत म्हणतो की हे बघ, पण माझं तुझ्या बहिणीवर अजिबात प्रेम नाही आहे. कला म्हणते की पण मी कुठं म्हटलं तुझं तिच्यावर प्रेम आहे. अद्वैत म्हणतो की मग काय काउन्सिलिंग करतेय का तू. कला म्हणते की हो माहिती आहे मला, एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला एवढी मोठी फसवणूक भेटल्यावर त्या व्यक्तीवर पुन्हा प्रेम करणं अशक्य असतं. अद्वैत म्हणतो की आता फक्त माझ्याकडे एकच फिलिंग आहे, ती म्हणजे तू एवढं फुकटचं नॉलेज वाटण्याचं बंद कर. कला म्हणते की तुला हात वगैरे जोडायची काही गरज नाही. काय माहिती का तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे की तुला समोरच्याचं कधी ना ऐकूनच घ्यायचं नसतं. समोरच्याचं तर सोडून दे, परंतु स्वतःला काय हवं असतं, स्वतःला काय पाहिजे ना, हे सुद्धा तुला माहीत नसतं. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. इकडे रोहिणी ही संगीताला म्हणत असते की मिसेस खरे, अहो तुम्हाला सुद्धा काहीतरी वाटायला पाहिजे. हो तुम्ही चुकताय. म्हणजे नैना राहुलबद्दल काहीही बोलत असली ना, शेवटी राहुल त्याच घरामध्ये राहतोय ज्या घरामध्ये तुमची मुलगी कला सुद्धा राहते. पण कलाची काय सिच्युएशन आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे बघा, जर कलाची जशी सिच्युएशन झाली आहे तशी तुमच्या नैनाची ही सिच्युएशन झाली तर करायला जाल एक आणि होईल भलतंच. संगीता म्हणत असते की मी तुमच्यासमोर हात जोडते, परंतु माझ्या कलेला काहीच होऊ देऊ नका. रोहिणी म्हणते की त्यावेळी मी तुम्हाला सिच्युएशनमधून वाचवलं होतं की नाही, यावेळीसुद्धा मी तुम्हाला सिच्युएशनमधून बाहेर काढायला तयार आहे. तुम्हाला हवे तितके पैसे मी देईल, परंतु नैनाला तुम्ही इथून दूर पाठवा. समजा जर ती प्रेग्नंट असेल तर तिच्या ॲबॉर्शनचा खर्च सुद्धा मी करायला तयार आहे. संगीता विचार करत असते की जर मला माझ्या कलेचा संसार वाचवायचा असेल तर मला आत्याबाईंचं म्हणणं हे मानावंच लागणार. तर रोहिणी लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेऊन संगीताच्या हातामध्ये पैशांचा एक बंडल ठेवते आणि म्हणते की आत्ताच्या खर्चासाठी हे वापरा पैसे, नंतर मी तुम्हाला देईल, आणि तसंही माझा नंबर तुमच्याकडे आहेच. फक्त हे प्रकरण इथंच संपलं पाहिजे. तर रोहिणी तिथून निघून जाते. संगीताच्या मनात असंख्य प्रश्न असतात. संगीता विचार करत असते की देवी अंबाबाई, मी आता करू तरी काय करू. एकीकडे माझ्या कलेचा संसार आहे, दुसरीकडे नैनीचं पूर्ण आयुष्य, आणि तिसरीकडे हे घरावरचं कर्ज. पण आता काही झालं तरी कलेचा संसार वाचायलाच हवा. तर सर्वजण आता सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. नैना आणि राहुल दोघंही उभे असतात. राहुलकडे बघून नैना मनातच विचार करत असते, त्याला तर माझ्यापासून पळायची फक्त संधी हवी आहे, आणि जर त्याला असं काही भेटलं ना तर हा पळूनच जाणार, त्यामुळे हा आतमध्ये यायला अजिबात नको आहे. राहुल नैनाला म्हणतो की तू का इथे थांबली आहेस, आपल्याला जायचं आहे ना आतमध्ये. तेव्हा नैना म्हणते की मी एकटी जाणार आहे आणि तू इथंच थांबायचं आहे. राहुल म्हणतो की का बरं, विसरतीयस का, आपण प्रेग्नन्सी रिपोर्ट बघायला आलो आहे. नैना राहुलला म्हणते की हे बघ, तसंही मला माहिती आहे की तुला माझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि माझ्याशी लग्न करायलाही काही इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे तू इथेच थांब, मी जाऊन आले. नैना आता पुढे गेलेली असते. राहुल विचार करतो की नाही, ही आतमध्ये गेली ना नक्कीच काहीतरी गडबड करेल, मला हिच्यासोबत जायलाच पाहिजे आणि डॉक्टरांची मदत घेऊन हे रिपोर्ट्स कसे निगेटिव्ह आहे हेच सगळ्यांना दाखवायला पाहिजे. राहुल आता नैनाकडे येतो आणि नैनाला म्हणत असतो की नैना थांब, हे बघ मी तुला एकटं नाही जाऊन देऊ शकत आहे. किती काही म्हटलं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि आज घरच्यांसोबत भांडून मी तुझ्यासोबत इथं आलोय, प्लीज मलाही येऊ दे. तेव्हा नैना म्हणत असते की हे बघ राहुल, तुझ्या वागण्याचा मला अजिबात अंदाज येत नाही, कारण कधी तू असं वागतो आणि कधी तसं, त्यामुळे तुझ्यावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा ना या बाबतीत मी कायम कन्फ्यूज असते. त्यातच तिथे अद्वैत आणि कला सुद्धा आलेले असतात. नैना म्हणते की तुम्ही सर्वजण इथे थांबा, मी आतमध्ये जाऊन येते. तर कला म्हणते की मी देखील येते तुझ्यासोबत. राहुल म्हणतो की मी सुद्धा येतो. अद्वैत म्हणतो की राहुल तू थांब, कला तिच्यासोबत जाईल. आता नैनाला टेन्शन आलेलं असतं. नैना मनात विचार करत असते की ह्या कलाला नेहमी माझ्यासोबत यायचं असतं, नेहमी हिला पुढे पुढे करायचं असतं. इकडे नैना आणि कला दोघीही आता टेस्ट करण्यासाठी आलेले असतात. नर्स कलाला विचारते की तुमची टेस्ट करायची आहे का. कला म्हणते की नाही, माझी नाही, यांची करायची आहे.
तर ती नर्स म्हणते की यांचं तर अजून लग्नही झालेलं नाही आहे. कला म्हणते की हो, यांचीच टेस्ट करायची आहे. ती नर्स जरा डेंजरच असते, त्यामुळे नैनाला प्रश्न पडतो की आता हिला मी कसं पट्ट्यात घेऊ. नैनाचं ब्लड सॅम्पल ती कलेक्ट करते. नैना याच विचारत असते की मला ह्या नर्ससोबत काही करून बोलायचं आहे. कलाचं लक्ष नसतं त्यावेळी नैना त्या नर्सजवळ जाते आणि म्हणते की तुमचा कॉटन राहिला होता. आणि ती नर्सला म्हणत असते की मी जर तुम्हाला पैसे दिले तर. तेव्हा ती नर्स म्हणते की पैसे मला नाही, बिलिंग डिपार्टमेंटला द्या. नैना म्हणत असते की हो जरा प्लीज हळू बोला ना, मी काय म्हणते की मी तुम्हाला पैसे देऊ शकते. तेव्हा ती नर्स म्हणत असते की हे बघा, तुम्ही काय पुटपुटताय ना मला अजिबात कळत नाही आहे. आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही, मला बाकीचे पण पेशंट आहेत. असं म्हणून ती नर्स आता तिथून निघून जाते. तिने नैनाचं काहीही ऐकलेलं नसतं, त्यामुळे आता नैनाला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं कसं मॅनेज करायचं. आता तीच नर्स बाहेर आलेली असते. राहुल त्या नर्ससोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. राहुल त्या नर्सला म्हणत असतो की मला तुमचं रिस्पेक्ट करायचा होता, म्हणजे तुमचा किती आदर वाटायला पाहिजे ना, दिवसभर तुम्ही एवढं काम करता तरी किती हसतमुख राहता. परंतु त्या नर्सला काही घेणं देणं नसतं. ती नर्स म्हणते की हो का, मला जरा पेशंट आहे, मी निघून जाते. आणि ती नर्स तिथून निघून जाते. त्यामुळे राहुलचंही म्हणणं तिने ऐकून घेतलेलं नसतं आणि नर्सला मॅनेज करण्याचा राहुलचा प्लॅनसुद्धा फसतो. नैना आणि कलासुद्धा आता तिथे आलेले असतात. अद्वैत म्हणतो की चला आता टेस्ट झालाय ना, आपण निघूयात. नैना म्हणते की नाही, मला जरा येता नाही येणार, मी इथंच थांबतीये, कारण इथं जाऊन मला एका कॅफेमध्ये बसायचं आहे थोडा वेळ. कला म्हणते की का, तुला का घरी जायचं नाही आहे. तेव्हा नैना म्हणते की हे बघ, मी जर आता घरी गेले तर मम्मा उगाच माझ्यावर चिडचिड करत बसेल, नाहीतर ओरडत बसेल, आणि मला एकांत हवा आहे, म्हणून मी कॅफेमध्ये जाते. कला म्हणते की ठीक आहे. कला आणि अद्वैत तिथून निघून जातात. तर राहुलसुद्धा म्हणत असतो की मला पण एक काम आहे, मी पण तुमच्यासोबत येणार नाही. कला आणि अद्वैत दोघंच जण आता तिथून निघून जातात. नैना लगेचच कोणाला तरी कॉल लावते आणि म्हणते की मी येतेच तिकडं. इकडे रजनी ही काकांना म्हणत असते की अहो ऐका ना, म्हणजे मी काय म्हणते की राहुल असं कधी काही करेल असं वाटलंच नव्हतं हो. आपल्यासाठी जसा सोहम आहे तसंच अद्वैत आणि राहुलसुद्धा आहे. परंतु जे काही झालं, ज्या काही गोष्टी झाल्या, यामध्ये सगळ्यात राहुलचाच हात होता. श्रीमंत घरची मुलं बिघडतात हे मी ऐकलं होतं, परंतु आपल्याच बाबतीत असं कधी होईल असं मला वाटलं नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कलाची तर काहीच चूक नाही आहे. मला काय वाटतं की सरोज वहिनींनी आता कलावर जास्त वेळ राग धरू नये. काका रजनीवर चिडतात आणि म्हणतात की तुला काय करायचंय ग या सगळ्याचं. बघ, या सगळ्यामध्ये राहुलची जरी चूक असली तरी ती मुलगी निर्दोष आहे असं कधी होत नाही. आणि उगाचच तू त्या मुलीची बाजू घेऊ नकोस. खरं तर या सगळ्याला सुरुवात झाली आहे ना तर त्या मुलीच्या घरच्यांच्या खोटेपणामुळे. त्यांचा आणि आपला संबंधच आला नसता तर हे सगळं झालंच नसतं ना. रजनी म्हणते की हो, पण त्यांचा जर संबंध आला नसता तर आपल्याला राहुलबद्दल काहीच कळलं नसतं. काका म्हणत असतात की उगाच कोणाचे दोष स्वतःच्या माथ्यावर घेऊ नको. त्या लोकांची काय लायकी आहे का आपल्यासोबत संबंध जोडायची. आणि त्यांना तर काय बरंच झालं ना, खोटं बोलून एक मुलगी घरात पाठवली आणि दुसरी मुलगी अशीच आली आहे. आणि याबद्दल मला अजिबात तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की वहिनीबद्दल कुठलीही चुकीची गोष्ट माझ्याशी बोलायची नाही. वहिनी जे काही करताय ना तेच बरोबर आहे, त्यामुळे उगाच स्वतःचं डोकं तिच्यामध्ये घालू नकोस असं म्हणून आता काका तिथून रागाने निघून जातात. इकडे रोहिणी ही सरोजला भेटायला आलेली असते आणि सरोजला ती म्हणत असते की वहिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे. परंतु सरोज तिला म्हणत असते की हे बघ रोहिणी, मला तुझ्याशी अजिबात काही बोलायचं नाही, कारण मला काम आहे. रोहिणी म्हणते की अगं मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे ऐक ना, जर प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरच राहुलचं आणि त्या नैनाचं लग्न लावून द्यायचं आहे का. हे बघ, ते खरे कुटुंब ना प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी काही करू शकतात हे मला माहिती आहे, म्हणून म्हणजे मला त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. आणि तुला सुद्धा हे लग्न मान्य नाही आहे ना. सरोज म्हणते की हे बघ, मलाही हे लग्न मान्य नव्हतं, परंतु जर ती मुलगी प्रेग्नंट असेल तर आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आणि शेवटी चूक तुझ्या मुलाची आहे, त्यामुळे हे सगळं करावंच लागणार आहे. ही सगळी आपल्याच कर्माची फळं आहे आणि जर का हे सिद्ध झालं की ती मुलगी प्रेग्नंट आहे तर मात्र लग्न करूनच द्यावं लागेल. आणि जर राहुलचं आणि त्या मुलीचं लग्न करून नाही दिलं तर अख्ख्या कोल्हापुरामध्ये चांदेकरांची बदनामी होईल आणि ते मला अजिबात चालणार नाही. शेवटी तुला आणि तुझ्या मुलाला चांदेकरांचं काही पडलंच नाहीये, कारण सगळं आयतं भेटलं का मग असंच होतं. एवढं बोलून सरोज तिथून निघून जाते. तर रोहिणी मनामध्ये म्हणत असते की ती मूर्ख आणि निर्लज्ज मुलगी मला माझ्या राहुलच्या आयुष्यात अजिबात नको आहे. ती घरात अजून आली नाहीये तरीसुद्धा माझी अशी अवस्था आहे, आणि जर ती घरात आली आहे तर माझं काय होणार काय माहिती. इकडे संगीता ही पैशांचा विचार करत असते आणि ते पैसे बघत ती म्हणत असते की आता मी ह्या पैशांचं काय करू. मी जर ह्या पैशांचा स्वीकार केला नाही तर चांदेकर माझ्या कलेला किती त्रास देतील. काही पण झालं तरी माझ्या कलेचा संसार मोडता कामा नये, आणि तिचा जर संसार मोडला तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. पण आत्याबाई तर बोलून गेल्यात, जर मी असं नाही केलं तर त्या कलेला कायमचं माहेरी पाठवून देतील.
तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कला राहुलला रिपोर्ट्स दाखवते आणि म्हणते की बघ आणि खात्री करून घे. जेव्हा सरोज ते रिपोर्ट्स बघते तेव्हा ती आबांना सांगते की आबा, नैना खरंच प्रेग्नंट आहे. त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो. तर राहुल म्हणत असतो की खोटं बोलतीये ही. तेव्हा अद्वैत म्हणतो की झाला तेवढा तमाशा बस झाला. राहुलला नैनासोबत लग्न करावंच लागेल. नैना काही प्रेग्नंट वगैरे नसते, नैनाची फक्त ही चाल असते. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.